झी 24 तास एक पाऊल पुढे। गुन्हेगार दत्तक योजनेमधल्या सागर वाघ आज ITI मध्ये शिक्षण घेण्याबरोबरच एका नामांकित हॉटेलमध्ये देखील काम करतोय। सुसंगती सदा घडो असं म्हणतात आणि जे लोक वाईट मार्गाला लागतात, वाईट लोकांच्या सान्निध्यात जातात, त्याचा परिणामही वाईट होतो। अशीच परिस्थिती नाशिकमध्ये दिसून येते। पोलिसांनी आता गुन्हेगार दत्तक योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना पुन्हा मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला जातोय। आपल्याबरोबर सागर वाघ आहे, त्याच्याकडनं काही दिवसांपूर्वी गुन्हा घडला होता, मात्र आता तो पुन्हा समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे। नेमका काय गुन्हा घडला होता तुझ्याकडे? सर, मला क्रेडिट कार्ड सापडले होते, तर ते क्रेडिट कार्डचा माझ्या मित्रांनी गैरवापर केलेला होता। तर क्रेडिट कार्डचा गैरवापर झाला असताना तर तो गुन्हा नोंद झाला होता। तर पोलिसांनी त्याचा शोध लावला असता आम्हाला 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली। त्याच्यात आम्हाला काउन्सिलिंग दिली की हे केल्याने काय होतं आणि त्याचे परिणाम काय होते। मग आम्हाला 1 दिवस बाल कारागृहात ठेवलं होतं, तर तिथे आम्हाला खारकर साहेब आणि पगार सरांचे मार्गदर्शन लाभले। त्याच्यामुळे आम्हाला कळालं की वाईट केल्याने काय होतं। नेमकं तुला कधी जाणवलं की तुझ्याकडनं मोठी चूक झालेली आहे आणि आता पुन्हा आपण मूळ प्रवाहामध्ये यायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे? सर, जेव्हा आम्हाला काउन्सिलिंग दिली गेली की असं केल्याने काय होतं आणि त्याचे परिणाम शेवट काय होतं, तेव्हा आमचे डोळे उघडले आणि तेव्हा कळालं। आता पोलिसांच्या माध्यमातून जी गुन्हेगार दत्तक योजना राबवली जाते त्याच्यामध्ये तुझ्यासारखे अनेक लोक गुन्हेगार जे आहे ते मूळ प्रवाहामध्ये येतील। या योजनेविषयी तुला काय वाटतं? ती योजना खूपच चांगली आहे, पण ती योजना आखताना म्हणजे असे जे मुलं खरंच त्यांना दत्तक घेण्याची गरज आहे आणि ते असं का करता याची नीट माहिती घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठीच ती योजना हे केली पाहिजे। पोलिसांनी गुन्हेगार दत्तक योजना आता सुरू केलेली आहे, मात्र आता गरज आहे ती समाजाने या सर्व गुन्हेगारांना पुन्हा समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये सामावून घेण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रांजल कुलकर्णीसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।